हाय स्टुडंट्स, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्हच्या साहाय्याने स्टेटमेंट पॅटर्न आणि त्याचबरोबर लॉजिकल इक्वॅलन्स ह्या दोन गोष्टी बघितल्या. त्याचा होमवर्क पण तुम्हाला दिला होता. तो होमवर्क सोडवत असताना एखादी गेम खेळल्यासारखं वाटलं का रे? 100% वाटलं असेल. आणि अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण काहीतरी बघतोय असं वाटलं असेल. इट्स डिपेंड तुम्ही प्रिव्हियस लेक्चर सगळे क्लिअर केले असतील, सगळे बघितले असतील आणि त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल तर, आणि तो होमवर्क सोडवला असेल तर त्यामध्ये जे काही बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स आले, काही सिंपल डाऊट्स होते, त्यामध्ये एक कॉमन जो डाऊट होता त्या संदर्भात मी थोडंसं आधी डिस्कशन करतो. समजा एक स्टेटमेंट पॅटर्न डिस्प्ले केलेला आहे की ज्याचा लॉजिकल इक्वॅलन्स दाखवायचा आहे. बघा, ह्यामध्ये दोन स्टेटमेंट्स आहेत. लॉजिकल इक्वॅलन्स दाखवत असताना आपण काय करतो, त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये टोटल किती स्टेटमेंट आलेले आहेत? व्हेरी गुड, 2 स्टेटमेंट आलेले आहेत, पी आणि क्यू. पहिल्यांदा आपण काय करूयात, पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल, अंडरलाईन केलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करू. त्यासाठी मॅथमॅटिक्स गिव्स ब्रॅकेट टू द फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे पहिला कोण फाईंड करून घ्यावा लागणार आहे? शबास, माझ्याबरोबर बोलताय तुम्ही. पी ऑर क्यू फाईंड करावं लागणार आहे. नंतर कोण फाईंड करणार? निगेशन इंटू ब्रॅकेट पी ऑर क्यू. एकदा का तो फाईंड करून झाला तर त्याचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. पण कोणाबरोबर ऑर घ्यायचा आहे? ह्या ब्रॅकेट बरोबर. त्यासाठी तो ब्रॅकेट आधी फाईंड करून घ्यावा लागेल. त्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा आत निगेशन आहे म्हणजे नेक्स्ट एंट्री. व्हेरी गुड, निगेशन पी. नेक्स्ट वन निगेशन पी अँड क्यू. रायटिंग कन्व्हिनियन्ससाठी आपण काय करूयात आता, याला फर्स्ट आणि याला सेकंड म्हणूयात, की ज्या दोघांचं आपल्याला आता काय घ्यायचं आहे? ऑर, की ज्यांना आपण डायरेक्ट रिप्रेझेंट करू शकतो. फर्स्ट सेकंड म्हणलं, फर्स्ट ऑर सेकंड. आता तो झाल्यानंतर पहिला स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट झाला. इथं त्याच ट्रूथ टेबलमध्ये आपण दुसरा स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करतो. माहिती आहे तुम्हाला, आपण प्रिव्हियसली शिकलोय. तर नेक्स्ट आता आपल्याला कोण फाईंड करून घ्यायला लागणार आहे? निगेशन ऑफ पी. मात्र ह्या एक्झाम्पलमध्ये आपण निगेशन ऑफ पी परत फाईंड करायची गरज नाही, कारण की तुम्ही ऑब्झर्व केलं तर या टेबलमध्ये 5th कॉलम बघा. 5th कॉलम हा निगेशन ऑफ पी ऑलरेडी आपण फाईंड केलेला आहे. तर मग जस्ट मी काय करणार आहे, ह्या निगेशन ऑफ पीच्या सगळ्या एंट्रीज आणि फर्स्ट ऑर सेकंडच्या सगळ्या एंट्रीज, ह्या एंट्रीज जर सगळ्या सेम आल्या, आयडेंटिकल आल्या, तर आपण असं म्हणू शकतो हे दिलेले स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्वॅलन्स आहेत. लक्षात आलं? म्हणजे जर ह्या एक्झाम्पलमध्ये समजा असं झालं असतं, निगेशन ऑफ पी ऑर क्यू हा इक्वॅलन्स दाखवायचा असता. बघा, हा इक्वॅलन्स नाही आहे, जस्ट इमॅजिन करायचं आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू दाखवायचा असता तर ऑलरेडी ह्या टेबलमध्ये आपण इथंपर्यंत हा पहिला स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट केला. आता दुसरा स्टेटमेंट पॅटर्न ह्या ट्रूथ टेबलमध्ये एंटर करत असताना निगेशन ऑफ पी फाईंड करावा लागेल, की जो आपण इथं फाईंड केलेला आहे. क्यू इथं आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आणि मग ह्या दोघांचा ऑरचं फक्त एंट्री आपल्याला पुढे घ्यावी लागेल. म्हणजे आपण इथला निगेशन पी वापरलेला आहे. लक्षात आलं आहे का? हा जो डाऊट होता आता तुम्हाला क्लिअर झाला असेल. तर ज्यावेळी तुम्ही ते ट्रूथ टेबल ड्रॉ केले, मग तो स्टेटमेंट पॅटर्नचा असेल किंवा मग लॉजिकल इक्वॅलन्स दाखवला असेल, त्यामध्ये मात्र आपण एक गोष्ट केलेली आहे, एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, की ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलममध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं कोणताही स्टेटमेंट पॅटर्न, समजा पी ऑर क्यू अँड आर हे स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याचा ट्रूथ टेबल आपण ज्यावेळी ड्रॉ करणार आहे त्यावेळी ट्रूथ टेबलच्या जे कॉलम्स आहेत त्या कॉलममधल्या लास्ट कॉलमच्या एंट्रीजकडे आपण बघितलं असेल तर तुम्हाला ते 3 फॉर्मॅटमध्ये 3 टाईपमध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यासारखं दिसलं असेल. बघा, मी त्यातला पहिला टाईप सांगतो, बाकीचे 2 तुम्हीच सांगणार आहे. ज्यावेळी मी एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करतो त्यावेळी लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज ह्या टी येतील. ओके. दुसरा ऑप्शन काय असेल? व्हेरी गुड, सगळ्या एंट्रीज एफ असतील. आणि लॉजिक हा चॅप्टर बघतोय त्यामुळे लॉजिक तर लागला असेल 100%. तिसरा टाईप काय असणार आहे तर कॉम्बिनेशन असेल, मिक्सचर असेल, टी एफचं. मग ह्या आउटकमनुसार आपण स्टेटमेंट पॅटर्नचे 3 टाईप पाडू शकतो: टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. So what is tautology? A statement pattern is called a tautology if all entries of last column of truth table are T. त्याला आपण टॉटॉलॉजीला स्मॉल टी न रिप्रेझेंट करणार आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. मी इथं डेमो एक्झाम्पल घेतो. समजा माझा स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर निगेशन ऑफ पी असा असेल आणि या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा असेल तर आपण काय करणार, पहिला घेणार पी, नंतर घेणार निगेशन ऑफ पी आणि नेक्स्ट एंट्री असणार आहे पी ऑर निगेशन ऑफ पी. एकच स्टेटमेंट आहे म्हणजे टी एकतर टी असेल किंवा यप असेल. आपल्याला माहीत आहे जर पी टी असेल तर निगेशन काय असणार आहे? यप, आणि यपच्या वेळी टी. आता या दोघांचा ऑर घेत असताना ऑरला काय असतं, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. आता इथं पहिलाच ट्रू आहे, ह्या केसमध्ये पण एक ट्रू आहे त्यामुळे ट्रू.
इथं बघितलं तर ह्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज टी आलेल्या आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो पी ऑर निगेशन ऑफ पी हा स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे. सो स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर निगेशन ऑफ पी इज अ टॉटॉलॉजी. सिमिलरली जर समजा मी पी अँड निगेशन ऑफ पी जर घेतला असता तर पुन्हा आता ऑब्झर्व करूयात बघा, पी निगेशन ऑफ पी आणि मग त्या दोघांचा अँड, पी अँड निगेशन ऑफ पी. आपल्याला माहिती आहे पी टी किंवा यप असेल, निगेशन ऑफ पी काय होईल यप आणि यपला टी होईल. अँडच्या वेळी मात्र आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं. इथं दोन्ही ट्रू नाही आहेत, इथं सुद्धा दोन्ही ट्रू नाही आहेत. आता ह्या ट्रूथ टेबलमध्ये मात्र लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज जर बघितल्या तर त्या सगळ्या एंट्रीज काय आलेल्या आहेत फॉल्स. म्हणून आपण इथं म्हणू शकतो पी अँड निगेशन ऑफ पी इज अ कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्मॉल सी न महत्त्वाची कन्सेप्ट आहे. टॉटॉलॉजीला जसं आपण स्मॉल टी न रिप्रेझेंट करतो तसं कॉन्ट्राडिक्शनला स्मॉल सी न आपण रिप्रेझेंट करणार आहे. आणि मग ऑब्वियसली कॉन्टेंजन्सीची डेफिनेशन असेल तुमची ती काय असणार आहे तर द स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे तो टॉटॉलॉजी पण नाही आहे, म्हणजे सगळे टी पण नाही आलेले, किंवा कॉन्ट्राडिक्शन पण नाही म्हणजे सगळे यप पण नाही आलेले, त्यावेळी त्याला कॉन्टेंजन्सी आपण असं म्हणणार आहे. त्याचे काही डेमो एक्झाम्पल आपण बघूयात. इथं तुम्हाला काही क्वेश्चन डिस्प्ले केलेले आहेत की ज्यांची टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन कॉन्टेंजन्सीमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, बघायचं आहे कोण काय आहे ते. त्यातलं पहिलं आपण स्टेटमेंट पॅटर्न घेऊयात. आता फायनली बघा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शनचं हे लास्ट एक्झाम्पल असेल, ह्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे, त्यामुळं लास्टली तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा लक्ष देऊ शकता. बघा स्टेटमेंट पॅटर्न बघितला, किती स्टेटमेंट आहेत, व्हेरी गुड, 2 स्टेटमेंट दिसत आहेत तुम्हाला. पी आणि क्यू त्याच्या एंट्रीज पण मी डायरेक्ट घेतलेल्या आहेत. ट्रूथ टेबल ड्रॉ करत असताना पहिला रो आपण आधी कॉन्सन्ट्रेट करू. पहिल्यांदा कोण फाईन करून घ्यायला लागेल, व्हेरी गुड, पी अँड क्यू. परत दुसरा ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटसुद्धा आहे तो पण फाईन करून घ्यावा लागेल, पण त्या ब्रॅकेटच्या आत काय आहे बघा निगेशन पी आहे, तो फाईन केलेला आहे का आपण, नाही. सो नेक्स्ट एंट्री निगेशन पी निगेशन क्यू आणि मग नंतर त्या दोघांचा ऑर आणि फायनली मग पी अँड क्यूचा अँड घ्यायचा आहे, ती एंट्री असेल. आता आपण सॉल्व करूयात. पी अँड क्यू, आता हे ट्रूथ टेबल स्टँडर्ड ट्रूथ टेबलचंच आहे. पी अँड क्यूला आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, म्हणजे पहिला फक्त टी येणार आहे, बाकी सगळे काय येणार यप, व्हेरी गुड. निगेशन पी इमॅजिन करा बरं काय येईल, क्रॉस चेक करा. सिमिलरली निगेशन क्यू काय येईल बघा बरं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या निगेशन पी आणि निगेशन क्यू ह्या दोघांचा काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. ऑरच्या बाबतीमध्ये काय असतं, एक जरी ट्रू असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे इथं काय येणार आहे एंट्री बघा बरं. ओके, फर्स्ट यप येईल, बाकी सगळे टी येतील आणि मग फायनली आपल्याला पी अँड क्यू म्हणजे हा चा अँड घ्यायचा आहे याच्याबरोबर, म्हणजे टी अँड यप. आता अँडच्या बाबतीमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं, मग टी अँड यप काय येणार आहे, व्हेरी गुड, यप. यप अँड टी काय येणार, यफ. यफ अँड टी, पुन्हा एकदा यफ. यफ अँड टी एफ. बघा अँडच्या वेळी दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतं, त्यामुळे इथं सगळे फॉल्स आले. तिथं बघा ऑल एंट्रीज यप आहेत, म्हणजे हा पहिलं जे एक्झाम्पल आहे त्या पहिल्या एक्झाम्पलच्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण कुठल्या टाईपमध्ये टाकू शकतो, व्हेरी गुड, कॉन्ट्राडिक्शन. सो फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्राडिक्शन. त्याचा एंट्री आपण यप 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 घेतल्यानंतर त्याला रायटिंगमध्ये कसं लिहिणार आहे बघा, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम आर यप, सगळ्या एंट्रीज यप आहेत, हेन्स इट इज कॉन्ट्राडिक्शन. लक्षात आलं असेल तुमच्या कॉन्ट्राडिक्शनचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न ऑब्झर्व करूयात. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट आहेत बघा, 2. सो फर्स्ट ह्या 2 एंट्रीज येतील. पहिला आपण रो कंप्लीट करून घेऊयात. स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट, पी एम्प्लाईज कोण आहे, निगेशन ऑफ क्यू, सो निगेशन क्यू फाईन करावं लागेल. नंतर मग कोण, ओके, त्यानंतर कोण फाईन करणार, शबास, आणि मग फायनली त्यांचा एम्प्लाईज पी बरोबर घेणार आहे. आता निगेशन ऑफ क्यू, क्यू कुठं आहे बघा, निगेशन ऑफ क्यू काय येईल, ओके. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, पी एम्प्लाईज, हा पी एम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू. एम्प्लायच्या वेळी काय असतं, दोन्ही सेम असतील तर ट्रू, अदरवाईज ॲरोच्या पुढचं, मग टी एम्प्लाईज यप, ॲरोच्या पुढे यप आहे. टी एम्प्लाईज टी, दोन्ही सेम आहेत. यप एम्प्लाईज यप, दोन्ही सेम आहेत. अँड यप एम्प्लाईज टी, ॲरोच्या समोर टी आहे. सो फर्स्ट यप येईल, बाकी सगळे टी येतील. सो दीज आर द एंट्रीज. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर पी, हा पी चा अँड घ्यायचा आहे याच्याबरोबर.
अँडच्या वेळी व्हेरी गुड, दोन्ही सेम असतील तरच ट्रू, सॉरी अँडच्या वेळी दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. सो टी अँड एफ काय येणार आहे, एफ. टी अँड टी दोन्ही ट्रू असल्यामुळं टी. पहिला एफ आहे त्यामुळे एफ, पहिला एफ आहे पुन्हा एकदा त्यामुळे एफ. सो एफ टी एफ एफ अशा पद्धतीनं आपले याच्या सगळ्या एंट्रीज असतील एफ टी एफ एफ. अँड फायनली आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या कॉलमचा एम्प्लाईज घ्यायचा आहे क्यू बरोबर. लक्षात घ्या आता डायरेक्शन बघा कशी आहे, डायरेक्शन कशी आहे लक्षात घ्या. सो डायरेक्शनवरून आपल्याला माहीत आहे कारण की एम्प्लायच्या वेळी ऑर्डर मॅटर करतं. एफ एम्प्लाईज टी, ॲरोच्या समोर टी आहे. टी एम्प्लाईज कोण आहे, टी दोन्ही सेम आहे त्यामुळं टी. एफ एम्प्लाईज एफ, ॲरोच्या पुढं एफ आहे पण दोन्ही पण फॉल्स आहेत त्यामुळं टी. आणि लास्टली एफ एम्प्लाईज एफ, इथं सुद्धा ॲरोच्या पुढे एफ जरी असला तरी दोन्ही सेम असल्यामुळं टी. बघा लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज काय आलेल्या आहेत, टी. सो द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज व्हेरी गुड टॉटॉलॉजी. सो दीज आर द एंट्रीज. आणि मग आपण लिहिताना एक्झाममध्ये लिहिताना कसं लिहिणार आहे तर लाईक धिस वन, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर टी, हेन्स इट इज टॉटॉलॉजी. आता कन्स्ट्रक्शनचं पण रिव्हिजन झालेले आहे आणि ही कन्सेप्ट पण समजलेली आहे. सो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे स्टेटमेंट पॅटर्न मी तर डिस्प्ले करणार आहे पण तुम्ही हे न बघता सॉल्व करणार आहात. आणि सॉल्व केल्यानंतर साधारणतः तुमचा ट्रूथ टेबल अशा पद्धतीने येईल. ह्यामध्ये लास्ट कॉलमच्या एंट्रीज बघितल्या तर बघा टी टी एफ एफ म्हणजे इथं कॉम्बिनेशन आलेलं आहे, टी एफचं कॉम्बिनेशन आलेलं आहे त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे, याला आपण कॉन्टिंजन्सी म्हणणार आहे. ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नॉट सेम म्हणजे सेम नाही आहेत, टी 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 नाही आहेत किंवा एफ 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 असे आलेले नाही आहेत तर मिक्सचर आलेले आहेत त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे, याला आपण कॉन्टिंजन्सी म्हणणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी ह्या कन्सेप्ट समजल्या असतील तर यावरती डिपेंड असणारा नेक्स्ट एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 3 मी डिस्प्ले केलेला आहे. 10 एक्झाम्पल्स आहेत. पुन्हा एकदा एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे ट्रूथ टेबलचं म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तयार राहा. तर कशासाठी, आता पुन्हा एकदा आपल्याला ट्रूथ टेबलच्या टी एफची गेम खेळायची आहे. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे त्यामुळे सगळे एक्झाम्पल रेग्युलरली हे होमवर्क सोडवावेत. लक्षात घ्या आपला हा चॅप्टर जवळजवळ आता संपण्याच्या मार्गावरती आहे. हा चॅप्टर संपल्या लगेच आपण त्याचं MST CET आणि JEE कॉर्नर पण लगेच घेणार आहे. काही विद्यार्थी अशा संभ्रमात असतील की रेग्युलर आपले क्लासरूम लेक्चर सुरू झाल्यानंतर हे चॅप्टर्स पुन्हा शिकवले जातील त्यावेळी आपण त्याचा स्टडी करूयात. तर ह्या संभ्रमात राहू नकात. आपल्याला अतिशय कमी दिवस मिळणार आहेत त्यामुळे हे चॅप्टर्स पुन्हा रिवाईज शक्यतो होणार नाहीत. त्या चॅप्टरची फक्त रिव्हिजन घेतली जाईल. हे लेक्चर्स अतिशय उत्तम पद्धतीने होत आहेत त्यामुळं रेग्युलरली लेक्चर्स ऑब्झर्व करा. त्याचे रेग्युलर होमवर्क सोडवा. त्यामध्ये काय डाऊट्स असतील तर ते डाऊट्स विचारत चला की जेणेकरून हा चॅप्टर कंप्लीट झाला की आपण त्याचे लगेच CET आणि JEEचे पॉईंट्स डिस्कस करायला घेऊयात. धन्यवाद.